गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आज रविवार 26 जानेवारी आणि आजच्या दिवसाला मी आता सध्या आहे आयफिल सिटी चाकण आणि माझ्या पाठीमागे हा बोर्ड आहे. या फ्लॅशचाच उपयोग करून मी व्हिडिओ शूट करत आहे. आणि आज आम्ही जातो आहे इथून, म्हणजे आज काय आपला डेली ब्लॉगच आहे पण ट्रॅव्हलिंगचा आहे, कारण आज संडे आहे ना, तर संडे आपल्यासाठी फिरण्यासाठी आहे. तर आम्ही आज जात आहोत केतकवळी येथील प्रतिबालाजी टेम्पल, पुरंदर आणि स्वामीनारायण मंदिर आणि मे बी झालं तर भुलेश्वर. म्हणजे वेळेनुसार पॉईंट ॲड करण्यात येते, पण फुल डे रिटर्न नाही आएंगे. आणि आजच्या ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्यासोबत आहे आमचा मित्र विकी. विकी भाई आ जाओ. इसको मराठी समझ में नहीं आता, इसके लिए हिंदी में बोलना पड़ेगा. चलो कोई बात नहीं, अभी लेट हो गए हम. मराठीत येतो ना, हिंदीमध्ये कशाला बोलू. आता आम्ही लेट झालो, जवळपास मला निघतानाच 15-20 मिनिट लेट झाला. त्या तिथं मुरुडेश्वरचा जो ब्लॉग आहे त्याला व्हॉइस ओव्हर करायचं होतं, त्यामुळं त्याच्यासाठी अजून माझे 10-15 मिनटं गेले एक्स्ट्रा. तर इथंच मी उभारल्या गाडीची व्हॉइस ओव्हर केलेला आहे. आणि तुम्ही पण मुरुडेश्वरचा ब्लॉग मी टाकतोय आज, आणि हा व्हिडिओ येणार मे बी उद्या. हां, तर मुरुडेश्वरचा ब्लॉग जर नाही पाहिला तर तो नक्की बघा. आणि चला आता आपण आपल्या जर्नीला चालू करू. रायडिंगचे व्हिडिओ जर आता आपण कमीच टाकू, कारण रायडिंगचेच व्हिडिओ भरपूर घेतले तर व्हिडिओची लेंथ खूप वाढेल. कारण आज दिवसभरात खूप सारं फिरायचं आहे, त्यामुळे जर लेंथ कमी करण्याचा प्रयत्न करतोय. चला आता पेट्रोल टाकून घेऊ अगोदर. गाडीमध्ये पेट्रोल फिल केलं म्हणजे कसं दिवसभराचं काय टेन्शन नाही. आता एकदा टाकले की परत काय टेन्शनच नाही दिवसभर. 500 रुपये. साडेसात वाजलेत. थांबत आलो, जर लेट झालं. भूक लागली, शोधत जोगेश्वरी मिसळ सापडली. आता जोगेश्वरी मिसळवर यांची मटकी भेळ खायची स्पेशल असते ते. अभी विकी भाई का चश्मा थोड़ा सा ट्राई करता हूँ, बहुत मस्त दिखता हूँ. कोई करेगा नंबर स्मार्ट लग रहा है. किसको दिखाओ मेरे को, तो उसकी ही है वॉट सी. चला आता निघू आणि डायरेक्ट भेटू बालाजी मंदिरामध्येच. पोहोचलोय आम्ही मंदिराच्या पार्किंगमध्ये. गाडीला इथं पार्क केलं आहे. सूर्य पण उगवला, म्हणजे आता जवळपास 8:30 वाजून गेल्यात. आणि मस्तपैकी तिकडं 26 जानेवारी येवतन गाणं लागले. झाडं चवडीमुळं असं होते का. आणि आज जातोय आता आम्ही पण आतल्या साईडला कॅमेरा चालवू. कॅमेरा मोबाईल सब बंद. ठीक आहे, दर्शन घेऊन येतो आणि परत बाहेर आल्यानंतर बाहेरच्या साईडनं जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करू. बाहेरच्या साईडला भरपूर मंदिर कव्हर करता येतं, पण आतल्या साईडला जे नजारे आहेत पाहण्यासाठी, किंवा मंदिर मूर्ती वगैरे जे आहे, आतलं कल्चर वगैरे जे आहे ते काय पाहता येणार नाही आपल्याला व्हिडिओवर. दर्शन झालं आणि कॅमेरा वगैरे जाऊन आणला आणि परत आलो आहे अजून तुम्हाला बाहेरचं दर्शन दाखवण्यासाठी. मंदिराच्या बाहेरची शूटिंग घेतो आहे आता. कॅमेरा वगैरे जिथं जमा केला होता तिथून कॅमेरा मोबाईल वगैरे सगळं घेऊन आलो. आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूला शूटिंग करायला थोडं अलाउड आहे. तिथले व्ह्यूज दाखवतो मी तुम्हाला. हे असं आहे आणि इथूनच दर्शन रांग होतं, इथूनच आत एंट्री आहे. आता सकाळ आल्यामुळे एवढी जास्त गर्दी नव्हती, तरी पण जवळपास 20 मिनिट गेले लाईनला. माझ्या बॅक साईडला दिसतंय हे मंदिर आहे आणि तिथून आत म्हणजे इथून एंट्री भेटली होती आम्हाला दर्शनाला जाण्यासाठी. चला आता दर्शन वगैरे झालं आहे आणि मंदिराच्या मी पुढून पाहिले तर डाव्या साईडला आहे मंदिराचे जे कर्मचारी वगैरे किंवा पुजारी वगैरेचे आहेत त्यांचे क्वार्टर आहेत माझ्या बाजूला. आणि इकडं बॅक साईडला
दुसऱ्या साईडची दर्शन रांग आणि त्या एक डॉगी बसलाय खाली मजा करतो. आता इथून आम्ही डायरेक्ट पुरंदर किल्ल्याला जाण्याचा प्लॅन केलेला आहे. इथून जवळच आहे, एक्झॅक्ट नाही मला माहिती, पण 10 ते 15 किलोमीटरमध्ये असेल. नारायणपूर क्रॉस करून पुढे आलो आम्ही आणि आता जवळपास पुरंदरच्या जवळ आलो आहे. आता किती दाखवतो 3.8 किलोमीटर, म्हणजे जवळपास 8 मिनिटात पोहोचायला असं आम्ही दाखवतो त्याला. आणि पुरंदरच्या घाटामध्ये आता सध्या थांबलो आहे. गोप्रो चार्जिंग लावला होता, गोप्रो पण चार्जिंग झाला आहे. आता पुढे हेल्मेट लावतो आणि आपली रायडिंग दाखवतो कसा घाट आहे, कारण इथं सगळे घाटच दिसत मला मॅपमध्ये. तर बघू आता लवकरच आपण पुरंदरला पोहोचतोय. 8 मिनिट दाखवून आपण 15 मिनिटात पोहोचू. आता आम्ही आलोय छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला त्या किल्ल्यावर आलो आहे बघण्यासाठी, म्हणजेच पुरंदर किल्ला. पुरंदर किल्ल्यावर आल्यानंतर आता आपण पाहणार आहोत मुखी तलाव. किल्ल्यावर आल्यात पहिल्यांदा आपल्याला तोच तलाव पाहायला मिळतो. मुरारबाजी देशपांडे आणि दिलेर खान यांच्यामध्ये पुरंदर किल्ल्यावर युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले. त्यांना मिर्झाराजे जयसिंग यांचे 3 बाण लागले आणि त्यामुळे ते धारातीर्थी पडले आणि त्याबरोबरच हा पुरंदर किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. इथली परिस्थिती पाहता छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला आणि त्या तहामध्ये जवळपास 23 किल्ले मुघलांना देऊन टाकले. पुरंदर म्हणजे इंद्र, आणि जसं इंद्राचं स्थान मजबूत बलाढ्याने जसं आहे त्याचप्रमाणे पुरंदरचं पण स्थान मजबूत आहे. येथे दारुगोळा वगैरे भरपूर प्रमाणामध्ये साठवला जायचा. समाधी मंदिर इथे आहे त्यांच्या बिलकुल पुतळ्याच्या बॅक साईडला. तर तुम्हाला दाखवतो. पुरंदर किल्ल्यावरील पुरंदरेश्वर देवस्थान या पॉईंटला मी आता आलेलो आहे. याच्या आतमध्ये महादेवाची पिंड तसेच देव इंद्र म्हणजेच इंद्रदेवाची मूर्ती पण आहे आणि इंद्रदेवाच्या नावावरून या डोंगराचं आणि किल्ल्याचं नाव पुरंदर पडलेलं आहे. तसंच म्हणजे हा जो किल्ला ज्या डोंगरावर उभा राहिलेला आहे या डोंगराचं नाव इंद्रनील पर्वत असं आहे. आता दुसऱ्या पोस्टपर्यंत आलो आहे मी आर्मीच्या. इथं पाठीमागे किल्ले पुरंदर वगैरे नाव आहे. सेल्फीमध्ये उलटं दिसते. आता या पोस्टपासून पुढं मोबाईल अलाउड नाही, म्हणजे शूटिंग नाही, फोटो नाही, काय नाही. इथंच हा पुरंदर किल्ला संपला. हां पुरंदर किल्ला फिरून खाली आलो आहे आता. माझ्या वर तिथं बॅक साईडला तिथं किल्ला आहे आणि वर जास्त शूटिंगला वगैरे परमिशन नाही. पूर्ण मिलिटरीच्या ट्रेनिंगसाठी एरिया वापरला जातो किल्ल्याचा, त्याच्यामुळे वर मोबाईल वगैरे पण अलाउड नाही. आपण फोटो पण नाही काढू शकत. खाली तिथपर्यंत जिथपर्यंत आपण व्हिडिओ काढले तिथपर्यंतच व्हिडिओ दाखवता येतात. आता आम्ही वरून फिरून आलो आहे पण तुम्हाला नाही दाखवू शकतो. तर काय असेल ते इतिहास तेवढंच आता मी इन्फॉर्मेशन दिली तेवढीच. तर आता आम्ही जातो आहे खाली. आता नेक्स्ट पॉईंट कुठला घेतला अजून ठरवलेलं नाही आता, कारण लंचचा टाईम झाला आहे. अगोदर लंच करणार आणि लंच करते वेळेसच मॅपवर शोधणार कुठल्या लोकेशनला जायचं आहे. कारण असं ठरवलं आहे की दिवस मावळेपर्यंत काय घरी जायचं नाही. Sorry, it's DJ.